नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. प्रकाश आंबेडकरांनी जातीवादी पक्षाबरोबर हात मिळवणी, सुशीलकुमार शिंदे यांचा गंभीर आरोप. भाजपकडून माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर की रोहन देशमुख. भाजपचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांची सोशल मीडियावर बदनामी, भाजपा कार्यकर्त्यांतून तीव्र संताप, कारवाईची मागणी. सर्वांगीण विकासासाठीच मला उमेदवारी, डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांचे प्रतिपादन. मान नदीतून अवैध वाळू वाहतूक जोमात, अधिकारी निवडणुकीत तर सर्कल तलाठी वसुलीत व्यस्त. आणि पेड न्यूज बाबत आयोगाच्या सूचनांची अंमलबजावणी करा, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या सूचना. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी जातीवादी पक्षाबरोबर हात मिळवणी केल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. मंगळवेढा शहर व तालुका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्र पक्ष यांच्या वतीने रविवारी मंगळवेढा येथील श्रीराम मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सुशीलकुमार शिंदे म्हणाले, भाजप सरकारच्या काळात मोदींनी लोकशाहीमधून हुकुमशाहीत नेले आहे. मंत्रिमंडळाची व रिझर्व्ह बँकेची परवानगी न घेता नोटाबंदी निर्णय देशावर लादला. नोटाबंदी रात्री 12 वाजता का घेतला? एकट्या मोदीने हा निर्णय घेऊन देशावर लादला आहे. या सरकारने देशाला फसवण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानमध्ये हल्ला केला, आम्ही 300 लोक मारले, 250 मारले, वेगवेगळे भाजपचे पदाधिकारी सांगत आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय मीडियाने सर्वे केला, हल्ला झाला नसल्याचे सांगितले. मोदी सरकार नुसती प्रसिद्धी मिळवत आहे, देशातील लोकशाही संपवत आणली आहे. मोदींनी गुजरातमधील हत्याकांड घडवून आणले, पण त्यांना वाचवण्यात आले. काश्मीर प्रश्न मोदी का मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत? आम्ही सत्तेत असताना मंगळवेढा तालुक्यासाठी निधी कमी पडू दिला नाही. देश टिकवण्यासाठी काँग्रेस सरकार सत्तेत आले पाहिजे. राफेल प्रकरणी 516 कोटीचे विमान 1700 कोटी रुपयांना जाते, यावर मोदी का बोलत नाहीत, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. चेतन नरवणे जी, प्राध्यापक मुसारी पाटील जी, प्रतिभाई पंजोळी जी, नाथासाहेब आयवाळे जी, फिरोज मुलानी जी, भारत वेंकटे जी, धनंजय खोतोडे जी, बाला पाटील जी, चंद्रकांत धुले जी, राहुल धुले जी, रामभाऊ वाकडे जी, विनायक खोतोडे जी, गीता शिंदे जी, पार्लमेंटमध्ये ते बोलू शकले. आज तर त्यांचं तिकीटच म्हणजे त्याला भारताच्या सर्व जाती धर्माच्या लोकांचाही मी आभारी आहे. मी जास्त वेळ काही घेणार नाही. अतिशय सुरेख भाषण सगळ्यांनीच केलं, पण रामाने कृष्णांनी एक मुद्दा त्याचा प्रामुख्याने सांगितला, तो आहे महत्त्वाचा. गेल्या 4.5 वर्षामध्ये ह्या देशाला लोकशाहीतून हुकुमशाहीकडे मोदींनी नेले आहे. आणि हे आपल्या लक्षात आता सुरुवात झालेली आहे त्याची येण्याची, पण त्यातच निवडणुका इथं आलेल्या आहे. त्यांनी सांगितलं महत्त्वाचा मुद्दा की या देशामध्ये नोटाबंदी करण्यात आली की रात्री 12 वाजता तरी निर्णय घेतला. हा राष्ट्रीय नोटाबंदीचा निर्णय हा सर्व मंत्रिमंडळाने घ्यायचा असतो, पण एकट्या मोदींनी हा रात्री 12 वाजता निर्णय घेतला आणि देशावर लादला. रात्री 12ला जाहीर केला की उद्यापासून हे नोटाबंदी. नंतर मोदींनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली संध्याकाळी आणि त्या बैठकीमध्ये सांगितलं असा निर्णय घेतला. तर काल परवाच्या वर्तमानपत्रामध्ये झालं माहितीच्या अधिकारासाठी
की रिझर्व्ह बँकेच्या माहिती आली की रिझर्व्ह बँकेची देखील परवानगी नोटाबंदी झाल्यानंतर 35 दिवसांनी घेण्यात आली. त्याचा अर्थ काय की या देशामध्ये एक माणसाचं वर्चस्व व्हायला पाहिजे आणि ते एक माणसाचं वर्चस्व करण्याकरता 350 लोक मागे मारले. त्याच्यानंतर संध्याकाळी दुसऱ्या संध्याकाळी बातमी सांगितली की 300 लोक वारले आणि चौथ्या दिवशी अमित शहानी सांगितलं की 250 लोक तिथं मारलेले. म्हणजे कोणावर विश्वास ठेवायचा? एक तर अमित शहाला सांगण्याचा अधिकार काय? देशाचा तो बीजेपीचा अध्यक्ष, त्याला सरकारची भूमिका सांगण्याचा अधिकार काय? मग ते राहिलं तर इंटरनॅशनल. सातारा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता असून त्यांना माढ्यातून भाजपची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख यांचे देखील नाव भाजपकडून चर्चेत आहे. त्यामुळे माढ्यात संजय मामा शिंदे विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर किंवा रोहन देशमुख अशी अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारांवरून दररोज नवनवीन नाट्यमय घडामोडी घडत आहेत. सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजित नाईक निंबाळकर हे भाजपच्या संपर्कात असून ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांनाच माढ्यातून भाजपकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनाच माढ्यातून लोकसभेची उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती. मात्र माढा मतदारसंघातील नाट्यमय घडामोडी अजूनही संपलेल्या नाहीत. माढ्यात भाजपकडून सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांचे नाव चर्चेत आहे. मात्र रणजित नाईक निंबाळकर यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन सातारापर्यंत पक्षाला बळकटी देण्याचे प्रयत्न असल्याचे समजते. त्यामुळे माढ्यात भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर किंवा रोहन देशमुख यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. भारतीय जनता पक्षाने डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपा विरोधी असणाऱ्यांनी डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांना टार्गेट करून बनाट व्हिडिओद्वारे त्यांची सोशल मीडियावर बदनामी सुरू केल्याने भाजपा कार्यकर्त्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ॲडव्होकेट शरद बनसोडे यांचीही यापूर्वी सोशल मीडियावर बदनामी करण्याचे प्रकार सुरू होते. परंतु भाजपाने ॲडव्होकेट शरद बनसोडे यांच्याऐवजी डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांना उमेदवारी दिल्यानंतर ट्रोल माफियांनी डॉक्टर जयसिद्धेश्वर यांच्याकडे आपला मोर्चा वळवला असून एका साधूचा जुना व्हायरल झालेला तसेच लाखोंनी पाहिलेला व्हिडिओ त्यांनी व्हॉट्सअपवर नव्याने व्हायरल केला असून हे आता भाजपाचे सोलापूर मतदारसंघातील उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी व त्यांचा एका लग्नातील 5 वर्षातील नाचतानाचा व्हिडिओ म्हणून मजकूर टाकला आहे. या व्हिडिओमध्ये एक अनोळखी साधू गाण्याच्या तालावर विक्षिप्तपणे नाचताना दिसतो. तो व्हिडिओ परराज्यातील असला तरी भाजपा विरोधी असलेल्या काहींनी वेगळी शक्कल लढवून हेच डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी असल्याचे सांगण्यास सुरुवात केली आहे. हा व्हिडिओ अनेकांनी पाहिला असल्याने लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी या अफवा पसरवणाऱ्या तीव्र शब्दात निषेध केला असून निवडणूक आयोगाने याची तातडीने दखल घेऊन संबंधित अफवा पसरवून बदनामी करणारे गुन्हे दाखल करण्याची मागणीही केली आहे. दरम्यान तो बनाट व्हिडिओ कोणता आहे याची पाहूयात एक झलक. सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपने मला उमेदवारी दिली आहे. निवडून आल्यावर मी भाजपच्या नेत्यांचा विश्वास सार्थ ठरवणार आहे असे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी यांनी सांगितले. डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खोडगी रस्त्यावरील काडादीनगर येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर होडगी रस्त्यावरील काडादीनगर येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयात त्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी डॉक्टर जयसिद्धेश्वर म्हणाले, सोलापूरचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी भाजपने मला संधी दिली. त्यासाठी पालकमंत्री देशमुख व सहकार मंत्री सुभाष देशमुख या दोघांचे मोठे सहकार्य मिळाले. त्यांचा विश्वास निश्चितच सार्थ ठरणार आहे. धर्म आणि दंड एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्यामुळे महाराजांनी किंवा वैराग्याने निवडणुका लढवू नयेत
असा आरोप करण्यात काही अर्थ नाही। मंगळवेढा तालुक्यात वाहणारी मान नदी सध्या पूर्णतः कोरडी पडलेली आहे। मान नदी पात्रात सध्या वाळू वाहतूक जोमाने सुरू असून याबाबत प्रशासनाचे सर्व प्रयत्न फोल ठरलेले दिसून येत आहेत। येथील सर्कल व तलाठी यांना लक्ष्मी दर्शन दिल्याशिवाय गाडी पास होत नसल्याचे बोलले जात आहे। सध्या लोकसभेच्या निवडणुकीत वरिष्ठ अधिकारी व्यस्त असताना संबंधित गावातील सर्कल व तलाठी यांनी या संधीचा फायदा घेत लक्ष्मी दर्शन घडवून आणले आहे। लक्ष्मी घेऊन गाडी सोडून देत असल्याने प्रशासनाच्या कारवाईवर जनतेमधून प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। दरम्यान शनिवारी रात्री महसूलच्या 2 कर्मचाऱ्यांनी वाळूची गाडी अडवून आर्थिक देवाणघेवाण करून सोडून दिल्याचे बोलले जात असून त्याची सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून संबंधित वरिष्ठ अधिकारी याबाबत कोणती कारवाई करणार येथील ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे। मंगळवेढा तालुक्यातील मुढवी, धर्मगाव, मारापूर, घरणेकी, मल्लेवाडी आदी गावात सध्या अवैध वाळू माफियांचा अड्डा झाला आहे। नदीच्या दोन्ही बाजूनी राजरोसपणे चोरटी वाहतूक केली जात आहे। रात्रीच्या वेळी नदी पात्राकडे जाणारे रस्ते वाळू तस्करी करणारे व त्यांचे हस्तक यांच्या ताब्यात असतात। बिगर ओळखीचा व्यक्ती अथवा गाडी नदी पात्राकडे जात असल्यास हस्तक आपल्या सहकार्याला सावधानतेचा इशारा देतात। प्रशासनाच्या हालचालीवर त्यांचे घालीसारखे बारीक लक्ष ठेवून असून गस्ती पथक हालचाल करणार याची जरा जरी कल्पना आली तरी त्यांची यंत्रणा कार्यान्वित करून आपल्या सहकार्यांना सावधानतेचा इशारा देण्यात येतो। मान नदीसह भीमा नदीतून वाळू तस्करी बैलगाडी, बिगर नंबरचे टमटम, टेम्पो यातून वाळू तस्करी करीत आहेत। नदीकाठच्या शेतकऱ्यांना धमकावणे, बेरोजगार युवक यांना आपल्या जाळ्यात ओढून फूस लावून या गोरखधंद्यात समावेश करून घेत आहेत। या पद्धतीने वाळू उपसा सुरू राहिल्यास मान नदीचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही। वाळू माफियांना चाप लावण्याचे प्रशासन व पोलीस व लोकप्रतिनिधींना पूर्णपणे अपयश आले आहे। आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही हा आविर्भाव आता त्यांच्यात आला आहे। यातून भांडणे, मारामारी, धमकावणे हे प्रकार वाढले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनास काही ठोस कारवाई करीत नाही तोपर्यंत त्यांना चाप बसणार नाही अशी प्रतिक्रिया पर्यावरण प्रेमी नागरिकातून व्यक्त होत आहे। पेड न्यूज प्रकरणात बारकाईने लक्ष ठेवा आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या याबाबत आलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करा अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिल्या। जिल्हाधिकारी भोसले यांनी जिल्हा माहिती कार्यालयातील माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण कक्ष आणि पेड न्यूज कक्षास भेट दिली त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या। यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, तहसीलदार DS कुंभार उपस्थित होत्या। डॉक्टर भोसले यांनी जिल्हा माहिती कार्यालयात पेड न्यूज कक्षासाठी माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण कक्षास भेट दिली। तिथे उभारण्यात आलेल्या कक्षाबद्दल सविस्तर माहिती घेतली। निवडणुकीतील प्रक्रियेत माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे। इलेक्ट्रॉनिक माध्यमात जाहिरात करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात पूर्व प्रमाणित करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून द्या। इलेक्ट्रॉनिक माध्यमात आणि सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या जाहिरातीवर बारकाईने लक्ष ठेवा असे त्यांनी सांगितले। यावेळी माहिती सहाय्यक एकनाथ पोवार यांनी डॉक्टर राजेंद्र भोसले यांना कामकाजाबाबत माहिती दिली। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। प्रकाश आंबेडकर आणि जातीवादी पक्षाबरोबर हात मिळवणी, सुशीलकुमार शिंदे यांचा गंभीर आरोप। भाजपकडून माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर की रोहन देशमुख। भाजपचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांची सोशल मीडियावर बदनामी, भाजपा कार्यकर्त्यांतून तीव्र संताप, कारवाईची मागणी। सर्वांगीण विकासासाठीच मला उमेदवारी, डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांचे प्रतिपादन। मान नदीतून अवैध वाळू वाहतूक जोमात, अधिकारी निवडणुकीत तर सर्कल तलाठी वसुलीत व्यस्त। आणि पेड न्यूज बाबत आयोगाच्या सूचनांची अंमलबजावणी करा, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या सूचना। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।